धरणगावहून जळगावकडे येणाऱ्या रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची दुर्घटना शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे। या संदर्भात वृत्त असं की धरणगाव येथून जळगावकडे येणाऱ्या रुग्णवाहिकेला राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात पेट्रोल पंपाच्या जवळ अचानक आग लागली। यात असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। यातील ड्रायव्हरनं तात्काळ प्रसंगावधान राखत ॲम्ब्युलन्सला थांबवत यातून खाली उडी मारली। स्फोट एवढा भयानक होता की यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली। सदर घटना रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन पथकानं तात्काळ धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली। यात ही रुग्णवाहिका जळून खाक झाल्याचं दिसून आलंय, तर यामुळे वाहतुकीची काही काळ कोंडी झाली। पोलिसांनी काही काळानं वाहतूक सुरळीत केली। काही दिवसांपूर्वी चोपडा येथील उभ्या रुग्णवाहिकेनं पेट घेतला होता। यावरून जिल्ह्यातील रुग्णवाहिकेच्या फिटनेस टेस्टवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका जर आजारी असेल तर रुग्णांचा जीव वाचवणार कसा, अशी चर्चा होऊ लागली आहे। प्रतिनिधी सचिन जयस्वाल, NTV न्यूज मराठी, जळगाव।